Dear friends, our next article is Kingdom Protista. किंगडम प्रोटिस्टाचे जे मेंबर्स आहेत ते कसे आहेत? दे आर युनिसेल्युलर. दे आर युनिसेल्युलर. इथं युनिसेल्युलर दिसतायत, बट दे आर यूकॅरियोटिक. युनिसेल्युलर आहेत परंतु यूकॅरियोटिक आहेत. म्हणजे काय आहे तर इथं युनिसेल्युलर, यूकॅरियोटिक, त्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तो वेल ऑर्गनाइज्ड आहे, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे. वेल ऑर्गनाइज्ड, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस की ज्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, त्याच्या आत न्यूक्लिओप्लाझम आहे, न्यूक्लिओलस नावाची डेन्स अशी बॉडी आहे आणि एकापेक्षा जास्त क्रोमोसोम्स इथं आहेत. पहा, बॅक्टेरियामध्ये एकच क्रोमोसोम होता, इथं मोर दॅन 1 असा नंबर आहे. त्याचबरोबर इथं जे डीएनए असतं, डीएनए इज असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन्स. त्याबरोबर हे लिनियर डीएनए आहे, सर्क्युलर नाही आहे. त्यानंतर या सेलमध्ये, समजा ही सेल आहे, तर या सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स असतात, जसं मायटोकॉन्ड्रिया रिस्पिरेशन साठी आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे, गोल्गी ॲपॅरेटस आहे, लायसोसोम्स आहेत, इथं एटीएस रायबोसोम आहे. जर यूकॅरियोटिक सेल असतील तर त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये एटीएस रायबोसोम असतात आणि क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मध्येच फक्त 70s रायबोसोम असतात. सो बोथ टाइप्स ऑफ रायबोसोम्स आर प्रेझेंट इन यूकॅरियोट्स. यांच्यामध्ये सायटोप्लाझम जो आहे त्याच्यामध्ये अशी स्ट्रीमिंग मोमेंट असते, सायक्लोसिस स्ट्रीमिंग मोमेंट इज प्रेझेंट. काही नॉन मोटाईल आहेत, काही मोटाईल सुद्धा आहेत. जे मोटाईल असतील त्यांच्याकडं सिलिया फ्लॅजेला असतील, सिलिया फ्लॅजेला असतील. जसं युग्लिना विचार केला तर त्याच्यामध्ये फ्लॅजेला आहे लोकोमोशनसाठी. पॅरमॅसियमचा विचार केला तर त्याच्यामध्ये सिलिया आहेत लोकोमोशनसाठी. आमीबा विचारात घेतला, सुडोपोडिया आहेत लोकोमोशनसाठी. तर लोकोमोशनसाठी वेगवेगळे मॉडिफिकेशन या ठिकाणी केलेले आहेत. हे पहिले ऑर्गॅनिझम असे आहेत की त्यांच्यामध्ये ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इथं पण आहेच. बायनरी फिशन आहे, बडिंगची मेथड आहेच, परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस या ग्रुपमध्ये पहिली अस्तित्वात आली आणि ती सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस आयसोगॅमी, ॲनआयसोगॅमी आणि वूगॅमी अशा सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स या ग्रुपमध्ये अस्तित्वात आल्या.
अशा मेथड्स इथं अस्तित्वात आलेल्या आहेत. आणि ही सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस अस्तित्वात आल्यामुळं इथं हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड कंडिशन मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि इथं मायटॉसिस नावाची सेल डिव्हिजन अस्तित्वात आली की ज्या डिव्हिजन मध्ये पॅरेंट सेल पासून 2 डॉटर सेल बनतात, पण त्या इक्वल डिस्ट्रीब्युशन असलेल्या सेल बनतात. आणि मियोसिस नावाची डिव्हिजन क्रोमोसोम नंबर रिमेन्स कॉन्स्टंट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. याच्यासाठी रिडक्शनल डिव्हिजन अस्तित्वात आली या प्रोटिस्टामध्ये. मोड ऑफ न्यूट्रिशनचा विचार केला तर काही प्रोटिस्टा फोटोसिंथेटिक आहेत, जसे डायटम्स, म्हणजे ऑटोट्रॉपिक आहेत. आणि काही प्रोटिस्टा हेटेरोट्रॉपिक मोड असलेले सुद्धा आहेत. आता एंटामिबा वगैरे कसे आहेत, पॅरासाइटिक मोड असलेले सुद्धा आहेत. अशा प्रकारचं लाईफ सायकल चालतं या किंगडम प्रोटिस्टाचं. बघूया यांच्या कॅरेक्टर्स. किंगडम प्रोटिस्टाच्या कॅरेक्टर्स युनिसेल्युलर यूकॅरियोटिक आहेत. त्यांच्यामध्ये वेल डिफाइन्ड न्यूक्लियस आणि ऑदर्स मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स असतात. काही मध्ये लोकोमोशनसाठी फ्लॅजेला वापरला जातो, जसं युग्लिना आहे. काही मध्ये सिलिया, जसं पॅरमॅसियम आहे. अमिबा असेल तर सुडोपोडिया आहे. जे लोकोमोशन करतात त्यांच्या बाबतीत असे काही स्ट्रक्चर, लोकोमोटरी ऑर्गन्स यूज केले जातात. The term protista was given by Cuvier. ही टर्म सुरुवातीला कुवियर नावाच्या सायंटिस्टनी वापरलेली आहे. These are unicellular, solitary or colonial eukaryotic organisms. हे सिंगल सेल्ड यूकॅरियोट्स आहेत. सिंगल सेल्ड आणि यूकॅरियोट्स आहेत. They are mostly aquatic, some are terrestrial. मोस्टली कसे आहेत, पाण्यामध्ये राहणारे आहेत, aquatic आहेत. They are with or without cell wall. जे प्लांट लाईक प्रोटिस्टा असतील त्यांच्यामध्ये सेल वॉल असेल, पण अमिबा याच्यामध्ये काही सेल वॉल असणार आहे का? नाही. ज्यांच्यामध्ये सेल वॉल असेल तो सेल वॉल सेल्युलोजनं बनलेला असेल. वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस, त्याबद्दल चर्चा केलेलीच आहे. मोर दॅन 1 क्रोमोसोम्स आर प्रेझेंट, तेही आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे, सांगितलेलं आहे. ॲक्वॅटिक आहेत. आणि याच्यामध्ये काय झालंय, जसं मोनेरा, मोनेरा किंगडम, अकॉर्डिंग टू R.H. विटाकर, मोनेरा इज इव्हॉल्व्ड इनटू प्रोटिस्टा. त्यांनी काय सांगितलं, मोनेरा इव्हॉल्व्ड इनटू प्रोटिस्टा. आणि प्रोटिस्टा मध्ये काही प्लांट लाईक प्रोटिस्टा अस्तित्वात आले, काही ॲनिमल लाईक प्रोटिस्टा अस्तित्वात आले, आणि काही फंजाय सारखे प्रोटिस्टा अस्तित्वात आले.
प्लांट लाईक प्रोटिस्टा पासून किंगडम प्लांटी अस्तित्वात आलं असावं. ॲनिमल लाईक प्रोटिस्टा पासून किंगडम ॲनिमालिया अस्तित्वात आलं असावं. आणि फंजाय लाईक प्रोटिस्टा पासून किंगडम फंजाय अस्तित्वात आलं असावं. म्हणजे प्रोटिस्टा हे पुढं प्लॅंटचे पण ॲन्सिस्टर, ॲनिमलचे पण ॲन्सिस्टर आणि फंजायचे पण ॲन्सिस्टर असले पाहिजेत. यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन, बायनरी फिशन आहे, बडिंग आहे, आपण सांगितलेलंच आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये गॅमेट्स तयार होतात, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट तयार होतात. या दोन्ही गॅमेटचं युनियन होऊन झायगोट नावाची सेल तयार होते. परंतु डायरेक्टली झायगोट इज कन्वर्टेड इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. या झायगोटचं कन्वर्जन डायरेक्ट न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये होतं. म्हणजे या ठिकाणी एम्ब्रियो नावाची स्टेज अस्तित्वात नाही. परंतु ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन अस्तित्वात आलं. मायटॉसिस, मिओसिस सारख्या सेल डिव्हिजन अस्तित्वात आल्या. वेल डिफाइन्ड न्यूक्लियस अस्तित्वात आला. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल अस्तित्वात आले. म्हणजे कितीतरी मोठ्या प्रमाणात बदल मोनेराच्या मानानं प्रोटिस्टांनी केलेले आपल्याला दिसतायत. सायटोप्लाझम मध्ये आपण सांगितलं सायक्लोसिस किंवा स्ट्रीमिंग मोमेंट आहेत. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आहेत. रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, पॅरामायलॉन और स्टार्च और फॅट वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे. सम प्रोटिस्टा आर नॉन मोटाइल. Some are motile, their locomotion or movement takes place by cilia, flagella, pseudopodia. Some protista possesses contractile vacuoles. इथं पॅरमॅसियम आहे. या पॅरमॅसियम मध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स आहेत. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये किडनी ऑस्मोरेग्युलेशन करतात त्याप्रमाणे पॅरमॅसियम मध्ये ऑस्मोरेग्युलेशनची प्रोसेस या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल मध्ये ही प्रोसेस होते ऑस्मोरेग्युलेशनची. आणि त्याच्यासाठी मध्ये वॉटर जे आहे त्याचं रेग्युलेशन होतं. ऑस्मोरेग्युलेशन, वॉटर आणि सॉल्ट यांचं रेग्युलेशन इथं केलं जातं. आता प्रोटिस्टा जे आहेत त्याच्या डिव्हिजन्स बघा. फोटोसिंथेटिक म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्टा, ज्याचे एक्झाम्पल डायटम्स आहेत, डिनोफ्लॅजिलेट आणि युग्लिनॉइड्स आहेत. त्यानंतर ऍब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन ज्यांचा आहे ते स्लाइम मोल्ड आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करायचे आहेत. प्रोटोझोन प्रोटिस्टा आहेत, झूफ्लॅजिलेट, सिलिएट किंवा स्पोरोझेन्स. अशा प्रकारचे प्रोटिस्टा आपल्याला स्टडी करायचे आहेत. असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल आपण सांगितलंय काय. दे रिप्रोड्यूस जनरली asexual method by budding or binary fission, spore formation, cyst formation. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रिमिटिव्ह टाइपचा आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस झायगोट. झायगोट डायरेक्टली डेव्हलप्स इनटू इंडिव्हिज्युअल विदाउट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
मायटॉटिक ॲपॅरेटस फॉर्मड ड्युरिंग सेल डिव्हिजन. पूर्वी नव्हतं, स्पिंडल बॉडी बनत नव्हती पूर्वी, आता इथं बनतंय. सेक्शुअल रिप्रोडक्शन आयसोगॅमस, एनायसोगॅमस, उगॅमस टाईपचं यामध्ये अस्तित्वात आलेलं आहे. या काही जनरल कॅरेक्टर्स प्रोटिस्टाच्या आपण स्टडी केल्यानंतर या प्रोटिस्टाचं क्लासिफिकेशन आपल्याला आता करायचं आहे. डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट आर्टिकल इज क्लासिफिकेशन ऑफ प्रोटिस्टा. यामध्ये आपल्याला प्लांट लाईक प्रोटिस्टा, त्यामध्ये क्रायसोफाइट्स, डिनोफ्लॅजिलेट यांचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर युग्लिनॉइडचा स्टडी करायचा आहे, स्लाइम मोल्डचा स्टडी करायचा आहे आणि प्रोटोझोन प्रोटिस्टा यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सुरुवातीला पाहूया क्रायसोफाइट्स. क्रायसोफाइट्सना आपण गोल्डन अल्गी असंही म्हणतोय. These are found in fresh water and marine water. Example diatoms. हे diatoms आहेत सगळे. Golden algae, diatoms. These are microscopic, float passively in current. Most of them are photosynthetic. It includes diatoms and golden algae किंवा desmides त्याला आपण म्हणतो. आता डायटम्सचा विचार केला तर डायटम्स हे सगळे डायटम्स आहेत. हे डायटम्स आहेत, यांच्यामध्ये सोप बॉक्स सारखं स्ट्रक्चर असतं. आपल्याकडं साबणाचा जो बॉक्स आहे ना, तो सोप बॉक्स जसा असतो तसं यांचं स्ट्रक्चर आहे. हा एक पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो इपिथिका, आणि आत हायपोथिका. इपिथिका आणि हायपोथिका असे दोन पार्ट यामध्ये आहेत आणि एखादं सोप केस जसे असते तशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं. फोटोसिंथेटिक पिगमेंटचा विचार केला तर याच्यामध्ये क्लोरोफिल ए तर असणारच, क्लोरोफिल बी नाही, त्याच्याऐवजी क्लोरोफिल सी असतो. कॅरोटिनॉइड पण असतात. अँड दे आर कन्सिडर्ड ॲज अ चीफ प्रोड्युसर इन द ओशियन. समुद्रामध्ये मेनली फूड बनवणारे चीफ प्रोड्युसर म्हणून आपण डायटम्सना ओळखतो. They have siliceous walls forming thin overlapping cells which fit together like a soap box. सिलिकाचं डिपॉझिशन झालेलं आहे यांच्या वॉल्स मध्ये. They are chief producers in ocean. They are responsible for about 50%, बघा 50% of total photosynthesis or organic matter produced by diatoms in biosphere. जेवढं टोटल फूड बनतं समुद्रामध्ये त्याच्या 50% फूड हेच बनवतात. आणि डेथ नंतर त्याचा जो सेल वॉल आहे तो सेल वॉल तळाला जाऊन बसतो समुद्राच्या, आणि तो साठत राहतो आणि त्याच्यामुळं जो थर तयार होतो त्या ठिकाणी त्याला आपण डायॲटमॅसियस अर्थ म्हणतो. आणि ते आपण काढतो, त्याचा उपयोग आपण फिल्ट्रेशन साठी करतो. कायसेल गर्थ किंवा डायॲटमॅसियस अर्थ असं आपण त्याला म्हणतो.
डायटमचे फोटोग्राफ इथं काही मी मुद्दाम होऊन तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेले आहेत. यावरून किती स्किलफुल ऑर्नामेंटेशन या ठिकाणी सिलिकाचं दिसतं हे तुम्हाला लक्षात येईल. याच्याही पेक्षा सुंदर 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 फिगर तुम्ही ह्या पाहू शकता. डायटम्स मध्ये इपिथिका आणि हायपोथिका रिप्रोडक्शन मध्ये वेगळ्या होतात आणि त्याच्या इपिथिका पासून हायपोथिका नवीन बनणार आणि इकडे हायपोथिका पासून इपिथिका बनणार. अशा प्रकारे मोठ्या आणि छोट्या नंतर सेल्स बनू शकतात. रिप्रोडक्शन याचं असं आहे. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे डिनोफ्लॅजिलेट. डाय म्हणजे दोन. ज्यांच्यामध्ये दोन फ्लॅजेला असतात ते डायनोफ्लॅजिलेट्स. मोस्टली मराइन अँड फोटोसिंथेटिक. They appear yellow, green, brown, blue, red depending upon main pigment present in cell. Cell wall has stiff cellulose plates on outer surface. यास त्या डिनोफ्लॅजिलेट इथं आपल्याला फोटोग्राफ दाखवलेले आहेत. यामध्ये मोस्ट ऑफ देम हॅव टू फ्लॅजेला. इथं एक खाच दिसते आपल्याला, इथं पण खाच दिसते आणि इथं एक फ्लॅजेला आहे, असा लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला दिसतो. आणि इथं ही जी खाच आहे त्या खाचेमध्ये आणखी एक फ्लॅजेला आहे आडवा, ट्रान्सवर्स फ्लॅजेला. म्हणजे एक लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला इथं आहे आणि एक इथं ट्रान्सवर्स फ्लॅजेला आहे. ट्रान्सवर्स फ्लॅजेला इथं. आणि त्याच्या मदतीनं बघा, मोस्ट ऑफ देम हॅव टू फ्लॅजेला. वन लाईज लॉन्जिट्युडनली इथं पाहिलंय आपण अँड अदर ट्रान्सवर्सली इथं पाहिलंय आपण. फरो दे शो रोलिंग अँड स्पिनिंग टाईप ऑफ लोकोमोशन. रोलिंग स्पिनिंग आपण दाखवलेलं आहे. आपल्याकडं टीव्ही सिरियल मध्ये पूर्वी शक्तिमानची सिरियल असायची बघा, कसा रोलिंग स्पिनिंग तशा प्रकारे इथं मोमेंट होऊ शकतात. रेड डिनोफ्लॅजिलेट्स गोनेलॉक्स undergo rapid multiplication so that C appears red. हे जे गोनेलॉक्स नावाचे मेंबर्स आहेत याचे, हे मेंबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि त्यांच्याकडे असणाऱ्या रेड पिगमेंटमुळं हा समुद्र लाल कलरचा दिसतो. आणि ते टॉक्सिन रिलीज करतात आणि ते टॉक्सिन काय करतं, तिथल्या ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत फिश सारखे त्यांना किल केलं जातं. तुम्ही जर समुद्रामध्ये काही वेळा बायोल्युमिनन्स पाहिला असेल, मी तुम्हाला बायोल्युमिनन्सचा व्हिडिओ नंतर दाखवतो, याला जोडून मी दाखवतो. समुद्रामध्ये काही वेळा आपण पाहतो ब्ल्यू कलर म्हणजे सगळीकडे ब्ल्यू कलरचा चमकतो, रेड कलरनं चमकतो. तशा प्रकारे तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं बायोल्युमिनन्स तर तुम्हाला तो बायोल्युमिनन्सचा इफेक्ट म्हणजे कशामुळे आहे तर या डिनोफ्लॅजिलेटमुळे आहे. याचा न्यूक्लियस लार्ज असतो, लार्ज न्यूक्लियस आहे आणि मेजर पार्ट निम्मा भाग जो सेलचा आहे तो न्यूक्लियसने ॲक्वायर केला आहे. हिस्टोन प्रोटीन त्या ठिकाणी डीएनए बरोबर नसतात, ही एक वेगळी कॅरेक्टर याची लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ these dinoflagellates show bioluminescence. Their protoplasm has
photogenic granules. These are made up of luciferin protein. ल्युसिफेरिन नावाच्या प्रोटीनमुळं हे पिगमेंट्स दिसतात आणि त्याच्या मधून जी एनर्जी रात्रीच्या वेळी एनर्जी बाहेर पडते आणि त्यामुळं तिथं समुद्र आपल्याला काही वेळा ब्ल्यू कलरचा दिसतो, काही ठिकाणी रेड कलरचा दिसतो. बायोल्युमिनन्स अशा प्रकारचा इफेक्ट यामध्ये आपल्याला दिसतो. म्हणून त्यांना नाईट लाईट किंवा फायर अल्गी असंही आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचे मेंबर याचे आहेत युग्लिनॉइड्स. मेनली प्रेझेंट इन फ्रेश वॉटर, स्टॅग्नंट वॉटर, थांबलेलं पाणी, त्या ठिकाणी युग्लिनॉइड्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. इन्स्टेड ऑफ सेल वॉल, आता पहा ही महत्वाच्या कॅरेक्टर आहे त्याच्यातली. सेल वॉलच्या ऐवजी प्रोटीन रिच लेअर आहे पेलिकल नावाचा. तर सेल्युलोजचा सेल वॉल नसतो, परंतु प्रोटीन रिच लेअर पेलिकल यामध्ये आहे. यावर एमसीक्यू बनवला जाऊ शकतो. बनवला जाऊ शकतो. इट गिव्स फ्लेक्झिबिलिटी टू बॉडी. दे हॅव टू फ्लॅजेला, वन शॉर्ट अँड वन लॉंग. एक लांब असतो आणि एक शॉर्ट असतो फ्लॅजेला. याच्याकडं आय स्पॉट असतो. क्लोरोप्लास्ट असतात आणि क्लोरोप्लास्ट असल्यामुळं, फोटोसिंथेटिक पिगमेंट असल्यामुळं डे टाइमला लाईट अवेलेबल झाली तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस करणार आणि स्वतःचं फूड स्वतः बनवणार. ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. इन अब्सेन्स ऑफ लाईट, लाईट अवेलेबल नसेल त्यावेळी काय करतो? हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन फॉलो करतो. एकच ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक, ज्यावेळी लाईट अवेलेबल असेल त्यावेळी ऑटोट्रॉपिक मोड फॉलो करतो आणि लाईटच्या अब्सेन्स मध्ये हेटेरोट्रॉपिक मोड फॉलो करतो. इन अब्सेन्स ऑफ लाईट. आणि दोन्ही मोड एकच ऑर्गॅनिझम फॉलो करतो, युग्लिना फॉलो करतो, म्हणून याला आपण म्हणतो मिक्झोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मिक्झोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. That means in presence of light it follow the autotropic mode of nutrition. In absence of light it follows heterotropic mode of nutrition. अशा प्रकारची कंडिशन आपल्याला युग्लिनॉइड मध्ये पाहायला मिळते. जे स्टॅग्नंट वॉटर आहे, एका ठिकाणी थांबलेलं पाणी आहे, हिरवगार दिसतं, घाण दिसतं, या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युग्लिनॉइड्स आढळतात. दे आर फोटोसिंथेटिक इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड इन अब्सेन्स ऑफ सनलाईट दे फॉलो हेटेरोट्रॉप्स बाय प्रिडेटिंग अदर ऑर्गॅनिझम. दुसऱ्याला खाऊन जगतात. The pigments are identical to higher plants. म्हणजे हायर प्लांट सारखेच फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात. स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर इथं पेलिकल हे कव्हरिंग जे आहे त्याला आपण प्रोटीनचं कव्हरिंग आहे, पेलिकल म्हणतो. न्यूक्लियस आहे, पुन्हा फोटोसिंथेटिक म्हणजे क्लोरोप्लास्ट नावाची बॉडी आहे, फ्लॅजेला, स्टिग्मा आहे, आय स्पॉट आहे. अशा प्रकारे युग्लिनॉइड्स हॅज मिक्झोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. इंटरेस्टिंग आहेत.
त्यामुळं काही जण म्हणतात की हे ऑटोट्रॉपिक पण आहेत आणि हेट्रोट्रॉपिक आहेत, कनेक्टिंग लिंक आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. नेक्स्ट मेंबर ऑफ प्रोटिस्टा इज स्लाइम मोल्ड्स. These are saprophytic protista. फंजाई लाईक प्रोटिस्टा मध्ये जो मेंबर आपण स्टडी करतोय तो हा. प्लांट लाईक प्रोटिस्टाचा आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. आता फंजाई लाईक प्रोटिस्टाचा आपण स्टडी करत आहोत, स्लाइम मोल्ड्स. सॅप्रोफायटिक आहेत. Body moves along decaying twigs and leaves, engulfing organic material. Under suitable condition, they form aggregation called as plasmodium. It may spread over several feet. इथं जर पाहिलं तर याच्यावरती वॉल नसतो आणि मग ही एक सेल आहे, न्यूक्लियस, सेल, न्यूक्लियस, सेल, न्यूक्लियस, सेल, न्यूक्लियस. युनिसेल्युलर असतात ते सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये, पण फेवरेबल कंडिशन मध्ये काय होतं, अशा अनेक सेल एकत्र येतात, ॲग्रिगेट होतात आणि मधलं जे मेम्ब्रेन आहे ते डिझॉल्व होईल आणि त्याच्यामुळं यामध्ये मल्टीन्यूक्लिएट कंडिशन बनेल. त्यालाच आपण म्हणतो प्लाझ्मोडियम. तर फेवरेबल कंडिशन मध्ये प्लाझ्मोडियम बनणार. सॅप्रोफायटिक आहे, डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती वाढणार. लीव्ज असेल, ट्विग असेल, यावरती म्हणजे फांदी असेल त्यावरती ते वाढतात आणि मोठ्या प्रमाणावर स्प्रेड होतात. हे याच्यामध्ये सेल्युलार आणि असेल्युलार असे दोन टाईप येतात. सेल्युलार आणि असेल्युलार असे दोन टाईप येतात. आता फेवरेबल कंडिशन असेल तर काय होतं हे आपण सांगितलं. युनिसेल्युलर ज्या सेल्स आहेत त्या सेल्स ॲग्रिगेट होतात, त्यांचा वॉल नसतोच, मेम्ब्रेन डिझॉल्व होतं आणि मल्टीन्यूक्लिएट प्लाझ्मोडियम तयार होतो, जो स्प्रेड होतो. मोठ्या प्रमाणावर लांब लांब दूर दूर तो स्प्रेड होऊ शकतो. आणि अनफेवरेबल कंडिशन असेल तर त्यावेळी त्या प्लाझ्मोडियम मध्ये फ्रुटिंग बॉडीज तयार होतात आणि या फ्रुटिंग बॉडी मध्ये स्पोर्स तयार होतात. या फ्रुटिंग बॉडी मध्ये मदर सेल्स आहेत, त्या मदर सेल मध्ये मिओसिस डिव्हिजन होणार. फ्रुटिंग बॉडी मध्ये मिओसिस डिव्हिजन होते आणि त्यापासून हॅप्लॉइड स्पोर तयार होतात. डिप्लॉइड फ्रुटिंग बॉडी मध्ये मदर सेल आहेत, त्यांच्यामध्ये मिओसिस होऊन हॅप्लॉइड स्पोर तयार होणार. आता जे स्पोर तयार झालेले आहेत त्याच्यावरती, समजा हा स्पोअर आहे तर याच्यावरती थिक वॉल सिक्रीट होतो आणि अनफेवरेबल कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी, टाईड होण्यासाठी हे मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये आहे. ज्यावेळी फेवरेबल कंडिशन अवेलेबल होईल त्यावेळी या स्पोअर पासून असे मिक्झा अमिबा आणि स्वार्म सेल्स
तयार होतात. मग 2 मिक्झामिबा किंवा 2 स्वार्म सेल्स हे नंतर गॅमेट मध्ये कन्वर्ट होतात आणि त्या गॅमेटचं युनियन होतं, झायगोट तयार होणार आणि झायगोट पासून पुन्हा नवीन प्लाझ्मोडियम तयार होणार. अशा प्रकारे प्लाझ्मोडियमचं लाईफ सायकल चालतं. म्हणजे फेवरेबल कंडिशनमध्ये प्लाझ्मोडियम स्थितीमध्ये असतात हे स्लाइम मोल्ड्स आणि अनफेवरेबल कंडिशनमध्ये फ्रुटिंग बॉडीज तयार होतात. त्या फ्रुटिंग बॉडीमध्ये मिओसिस डिव्हिजन होते आणि त्यापासून हॅप्लॉइड रेजिस्टंट स्पोअर्स तयार होतात. ते स्पोअर नंतर मिक्झामिबी किंवा स्वार्म सेलच्या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतात आणि मग मिक्झामिबी 2 मिक्झामिबी किंवा 2 स्वार्म सेल ह्या कंबाईन दे ॲक्ट लाईक अ गॅमेट and these gamete fuse to form zygote. Zygote forms plasmodium, new plasmodium. अशा प्रकारे लाईफ सायकल चालतं या स्लाइम मोल्डचं. फंजाय लाईक प्रोटिस्टा याप्रमाणे आहेत. त्याच्यानंतर प्रोटोझोन प्रोटिस्टा, यामध्ये अमिबॉइड प्रोटोझोन्स आहेत. अमिबा आपल्याला माहित आहे. एंटामिबा आपल्यामध्ये इन्फेक्शन करून पाण्याद्वारे जातो आणि अमिबॉइड डिसेंट्री आपल्यामध्ये होते. याच्यामध्ये इर्रेग्युलर शेप आहे. सुडोपोडिया लोकोमोशन साठी असतात. अमिबॉइड प्रोटोझोन, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स, इथं जो फोटोग्राफ दाखवलेला आहे तो फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स आहे. त्यानंतर सिलिएटेड प्रोटोझोन्स मध्ये पॅरामॅसियम आहे आणि स्पोरोझोन्स हे पॅरासाइट आहेत. जसं आपल्यामध्ये मलेरिया होतो, मलेरियल पॅरासाइट. मलेरियल पॅरासाइट मध्ये स्पोरोझोन हा एक त्यातला सेलचा टाईप आहे, फॉर्म आहे तो. तर ते पॅरासाइट, त्या पॅरासाइटच्या काही लाईफ सायकलच्या फेजेस या मॉस्किटो, फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो मध्ये कंप्लीट केल्या जातात आणि काही फेजेस ह्युमनच्या बॉडीमध्ये कंप्लीट केल्या जातात. तर ते पॅरासाइट आहेत. आता अमिबॉइड जे प्रोटोझोन्स आहेत, हा अमिबा आपल्याला दिसतो. फ्रेश वॉटर मध्ये राहतो, सी वॉटर मध्ये राहतो किंवा मॉइस्ट सॉइल मध्ये सुद्धा हा राहू शकतो. दे मूव्स अँड कॅप्चर प्रे बाय पुटिंग आउट सुडोपोडिया फॉल्स फीट. सुडोपोडियाच्या सहाय्यानं लोकोमोशन करणार आणि आपलं फूड पण कॅप्चर करणार हा अमिबा. Marine forms have silica cells on their surface. आणि याच्यापैकी काही स्पीसीज या पॅरासाइट आहे. जसं एंटामिबा आपल्यामध्ये पॅरासाइट आहे. आपल्यामध्ये अमिबॉइड डिसेंट्री ही डिसऑर्डर त्यामुळं होते. अमिबा याप्रमाणे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स जे आहेत, ट्रायपॅनोसोमा हे त्याचं एक्झाम्पल आहे. ट्रायपॅनोसोमा ते फ्री लिव्हिंग किंवा पॅरासाइटिक आहेत.
त्याच्यामध्ये फ्लॅजेला असतात आणि पॅरासायटिक फॉर्म्स आहेत ते डिसीज निर्माण करतात, जसा स्लीपिंग सिकनेस. हे आहेत ट्रायपॅनोसोमा नावाचे पॅरासायटिक फॉर्म्स. त्याच्यामुळं स्लीपिंग सिकनेस हा प्रॉब्लेम आपल्यामध्ये होऊ शकतो. आणि पुन्हा सिलिएटेड प्रोटोझोन्स जे आहेत, आता सिलिया आपल्याला इथं पॅरमॅसियम दिसतो, त्या पॅरमॅसियम मध्ये भरपूर सिलिया आहेत, ॲक्वॅटिक आहेत. सिलिया लोकोमोशनसाठी वापरल्या जातात, फूड आत घेण्यासाठी इथं गलेट आहे आणि सिलियाची मोमेंट, ड्यू टू मोमेंट ऑफ सिलिया वॉटर विथ फूड एंटर्स इन गलेट. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स असतात. या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअलचा उपयोग ऑस्मो रेग्युलेशनसाठी केला जातो. म्हणजे वॉटर आणि सॉल्ट बॅलन्स जे काम आपल्या किडनीचं आहे ते काम इथं कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल करतात. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये किडनी काम करतात त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स इथं ऑस्मो रेग्युलेशन करत असतात. त्याचबरोबर इथं एक मेगा न्यूक्लियस आहे, एक मायक्रो न्यूक्लियस आहे. असे मेगा आणि मायक्रो न्यूक्लियस या पॅरमॅसियम मध्ये असतात. आणि हा एक ॲक्वॅटिक सिलिएटेड प्रोटिस्टा याप्रमाणे. स्पोरोझोन प्रोटिस्टा आपल्याला मलेरियाचं लाईफ सायकल माहिती आहे. दे हॅव इन्फेशियस स्पोअर लाईक स्टेज इन देअर लाईफ सायकल. जो मलेरियामध्ये प्लाझ्मोडियम आहे, मलेरियल पॅरासाइट आहे, ज्याच्यामध्ये मलेरिया होतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होत असतात. जसं स्पोरोझाइट असतील, सिझोंट असतील, त्याच्यापासून बनणारे गॅमेटोसाइट असतील. तर हा प्लाझ्मोडियम आपल्यामध्ये मलेरिया हा डिसीज निर्माण करतो. याच्या लाईफ सायकलच्या काही फेजेस ॲनाफिलिस फिमेल मॉस्किटोच्या बॉडीत कंप्लीट होतात आणि काही फेजेस आपल्या बॉडीमध्ये कंप्लीट होतात. तर हा एक प्लाझ्मोडियम याप्रमाणे आहे. प्लाझ्मोडियम फाल्सिफारियम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम ओव्हेल, असे अनेक टाईप त्यामध्ये येतात. सो दीज आर सम प्रोटोझोन्स. अशा प्रकारे आपण दुसरं किंगडम स्टडी केलं, प्रोटिस्टा. सो दिस इज अबाउट किंगडम प्रोटिस्टा. थँक यू व्हेरी मच.